पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी नसतो सुरुवात मारणार, मी नाही सुरुवात मारणार. पण का? आजूबाजूला इतकं काय काय घडतंय आणि तुम्ही हसताय. बरोबर आहे, मी समजू शकतो तुम्ही का हसताय. मी पण तुमच्याच सारखा प्रेमात पडलोय ना. मला कळतंय आता अनामिका मॅमचा आधीचा नवरा समोर आला असला, त्यांच्याबरोबर घालवलेले चांगले दिवस मला विसरणं शक्य नाहीये. माझ्यापासून काय लपवत आहे? तुम्हाला माझी आणि मला तुमची लव्ह स्टोरी पूर्णपणे माहिती. फक्त माझी एक चूक झाली. माझा लव्ह गुरु चुकला. म्हणजे असा उदास बसलेला, तिची आठवण काढणारा माणूस माझा गुरु कसा असू शकतो? तू याच्यात पडू नकोस. हा सर, तुम्ही माझ्या आणि राधामध्ये पडलेलं चालतं, मी तुमच्यात का नाही पडायचं? कारण तू लहान आहेस. काय बोलताय सर? एकीकडे म्हणता प्रेमात पडायला वयाचं बंधन नसतं, एकीकडे माझ्यासारख्या मुलाशी मैत्री करता, आणि मी कधीतरी असं पर्सनल बोललो तर मला लहान म्हणताय. मी माई मावशीला सांगून टाकतो सगळं. ती मोठी आहे, ती समजवेल. हो सर, प्रेमाचा आदर कसा करायचा हे तुम्ही मला शिकवलं. सर, तुम्ही मला सांगितलं की आधी आपण स्वतःवर विश्वास ठेवायचा. आपला स्वतःवर विश्वास असला की मग आपल्या व्यक्तीचा आपसूक आपल्यावर विश्वास बसतो. म्हणून तुम्हीच कसंही विसरलात? अहो, हीच तर वेळ आहे ना स्वतःवरचा आणि मॅमवरचा विश्वास दाखवून द्यायची. आणि आला असेल कोण तो माणूस, तुम्हाला आधीपासून माहिती होतं की मॅमना तो माणूस आवडत नाही. मॅमनी स्वतः त्याला घराबाहेर काढलंय आणि आता तो परत आलाय तर मॅमना केवढा राग आलाय ते. मुळात हे सगळं माहिती असताना तुम्ही दोघं प्रेमात पडलात ना. त्यात चूक काय आहे? आकाश जोशी आज फक्त समोर आला, पण तो गेली 20 वर्ष कुठे ना कुठेतरी होताच ना. मी प्रेमात पडलात तेव्हा सुद्धा तो कुठेतरी होताच. मग बदललं काय? काहीच नाही. तो नसताना तुम्ही मॅम बरोबर खंबीरपणे होतात, पण खरं तर आत्ता मॅमना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. असतील त्या खंबीरपणे सगळं निभावून नेणाऱ्या, आणि त्या जेव्हा एकट्या होत्या तेव्हा खंबीरपणे त्यांनी नेलंच सगळं निभावून, सहन केलंच सगळं. पण आज जर का तुम्ही त्यांच्या आयुष्यात आहात तर त्यांची साथ तुम्ही का नाही द्यायची? तो आत्मविश्वास परत आणा ना सर. प्लीज. जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है. जिगर का दर्द
ऊपर से नहीं मालूम होता है। ला 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 बेडशीट सुद्धा नवीन येणार. वा अरे काय मग पुष्पवल्ली पटवर्धन, स्वप्न पूर्ण झालं ना एकदाच? हो मॅनेजरच्या बायको झालातच, सॉरी असिस्टंट मॅनेजरच्या बायको झालात. ठीक आहे पण ना, 70,000 रुपये पगार पण आहे माझ्या असिस्टंट मॅनेजरला. तुला माहिती आज ऑफिस मध्ये काय झालं? काय? सगळ्यांनी उभं राहून माझं स्वागत केलं ग. हा माझ्यासाठी बुके आणला होता छान, हा माझं स्वतःचं टेबल होतं आणि दिवसभर मला चहा कॉफी काय हवं नको ते विचार. तुझं स्वतःचं कॅबिन आहे? फोटो पाठवशील? हा बाहेरच्या ग्रुप मध्ये टाकते, मस्त शायनिंग मारते. पाठवशील ना? चालेल, तू बस इथे, मी काय सांगतोय ते. आणि फोटो देशील ना? हो ग, ऐक. हा. रिया मॅडमनी सगळ्या ऑफिस समोर माझं कौतुक केलं. ए पहिला पगार कधी येणार आहे? 1 तारखेलाच पगार होतो ना वल्ली, काही काय विचारतीयस? नाही म्हणजे 1 तारखेला आज होणार आहे ना पगार, असं विचारायचं. हो ग, होणार आहे 1 तारखेला. हा तू ऐक आधी. हा हा काय झालं? ते तू किती दिवस झाले छान नटून थटून तयारच झाली नाहीस वल्ली. म्हणजे नाही, सारखे आपले केस वरती बांधून फिरतेस. जरा छान तयार हो ना. आता होईल मी तयार. तुझा पहिला पगार होईल ना तेव्हा तू करशीलच की काहीतरी माझ्यासाठी. नथ घ्यायची? अय्या नथ कशी दिसेल मला? नाही नको. नथ म्हणजे एकदम अशी छोटीशी दिसेल ना. आता मॅनेजरची बायको म्हणजे भारदस्त काहीतरी पाहिजे. पण नथ नाही तर ए कानातले करशील माझ्यासाठी? हा असे झुमके मोठे भारदस्त. तुला हवं ते करू. हा हा हवं ते घेऊ. मी ऑफिस मध्ये गेलो ना हा तर मला इतकं छान वाटत होतं आज. हो ना. बघ ना, म्हणजे कालपर्यंत जेव्हा ऑफिस मध्ये मी साफसफाई करत होतो ना, हा. त्या ऑफिस मध्ये माझं स्वतःचं टेबल होतं आज. अय्या कालपर्यंत हातांमध्ये फडकं होतं ग, हो ना. आणि स्वतःचा लॅपटॉप. खूप भारी वाटत होतं मला. वा वेगळंच वाटत होतं मला एकदम. वेगळं वाटणारच ना. म्हणजे ज्या अकाउंट मध्ये फक्त 15-20 हजार रुपये पडत होते त्याच्यात आता 70,000 पडणार आहेत. भारी वाटणारच ना. तर विचारानेच भारी वाटते. 7 नाही 4. याची तारीख काय आहे? काय चाललंय तुझं? तारखेचं काय मध्येच? अरे म्हणजे 1 तारखेला अजून किती दिवस आहेत? काय झालं? सारखं काय पैसे 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 वल्ली? दुसरं काही सुचत नाही का ग तुला? नाही नाही अगं नाही नाही, मी काय सांगतोय तुला, छान काहीतरी सांगतोय ना. बर सॉरी. काय सॉरी? नाही नाही आहे माझं लक्ष. छान लॅपटॉप कौतुक ऐकलं मी, सगळं ऐकलं. हा सांग सांग. तू नीट ऐकणार असशील तरच मी. हो हो ऐकते ऐकते. हा तर रिया मॅडमने कौतुक केलं माझं ऑफिस मध्ये. आणि शेवटचा प्रश्न विचारू? एकच. काय? नाही म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला की आता जे पैसे येणार आहेत ते तुझ्या अकाउंट मध्ये पडणार आहेत, तुला कॅश मध्ये मिळणार आहेत का चेक मिळणार आहे? म्हणजे कॅश मिळालं तर बरं ना. हक्काचे 70,000 रुपये हातात माझ्या घ्यायची इच्छा होती. तू असंच वागणार आहेस का कायम? अरे माझ्यासोबत इतकं छान काहीतरी घडलं ऑफिस मध्ये, मी तितक्या प्रेमाने सांगतोय तुला. तुझं काही प्रेमच नाही नवऱ्यावर? नाही नाही असं नाहीये. नाही नाहीये कसं? अरे आहे. असं का चिडतोयस का तू? आणि माझा नवरा काय आयुष्यभर असणार आहे माझ्या बरोबर. पण याआधी एवढे पैसे नव्हते ना आपल्या आयुष्यात. अगं आता एवढे पैसे येणार आहेत आणि मी रुबाबात वावरणार आहे माझ्या असिस्टंट मॅनेजरच्या जोरावर. हो की नाही? बघ बाबा, हा तू जर असंच माझ्याकडे दुर्लक्ष करणार असशील तर माझ्या ऑफिसमध्ये छान छान दिसणाऱ्या रुबाबात फिरणाऱ्या खूप मुली आहेत. त्यांच्यातल्या एकीशी करीन मैत्री मी. तू कसला करतोयस मैत्री? का?
सूर्य पश्चिमेला उगवेल. माझा नवरा एकनिष्ठ आहे, हो की नाही? पण मैत्री करू शकतो मी. पण माझा नवरा मैत्री करणार नाही. तू असं वागलीस तर काय पर्याय होणार नाही माझ्याकडे. नाही, तू मैत्री नाही करायची, पहिले सांगते मी. मग तू माझ्याकडे लक्ष दे, तू नीट वाग. मी नाही करणार. नाही काय तुझं लक्षच नसतं माझ्याकडे अजिबात. दादा, अरे एवढा काय विचार करतोयस? काही नाही रे, असंच उभा आहे. वहिनी वाडा सोडून निघून गेल्या तो दिवस ना. तुला हवं तर मी त्यांना अनामिका मॅडम म्हणीन. माझ्यासाठी त्या वहिनीच आहेत अजून. तू असं म्हणू शकतो सचू, कारण तुला अजूनही त्यांच्या आयुष्यात घडलेली एक अत्यंत मोठी आणि महत्वाची घटना माहिती नाही. काय? आकाश जोशी परत आलाय. आकाश? हा, मग? अरे मग काय, नवरा आहे तो त्यांचा. अरे पण त्या मानतात का? त्याने काय होतंय सचू, तो त्यांचा नवरा आहे आणि तो परत आलाय, हीच वस्तुस्थिती आहे. अरे पण त्यांचं प्रेम तुझ्यावर आहे ना. मग आकाश जोशी आला काय किंवा अजून कोणी आलं काय, आपल्याला काय फरक पडतोय? काय बोलतोयस तू सचू? बरोबरच बोलतोय. हे बघ दादा, मी तुम्हाला दोघांना एकत्र बघितलंय, तुमचं नातं खूप जवळून पाहिलंय. म्हणून तर मी म्हणतोय ना की ह्या असल्या गोष्टींनी काही फरकच पडणार नाही तुमच्या नात्यावर, मला खात्री आहे. आणि खरं सांगू का, माझ्या दादाचं जर कोणावर प्रेम असेल तर मला फक्त एवढ्याच गोष्टींनी फरक पडतो की त्या व्यक्तीचं काय म्हणणं. मला माहितीये की त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. झालं, तुम्ही दोघं परफेक्ट आहात एकमेकांसाठी. आणि मी तुला आधीपासून म्हणलं होतं बघ, काहीतरी कारण असल्याशिवाय वहिनी असलं काही करणारच नाही. आता तर कारणही कळलंय मला. दुनिया इकडची तिकडे होऊ दे, तुझा विश्वास तुझ्या वहिनीवर. मग काय, मी बोलू का वहिनींची? वाटलं तर त्या आकाश जोशीशी बोलतो डायरेक्ट. सचू, अरे खरंच तुमच्यासाठी काहीही करू शकतो मी, कारण मला माहिती आहे ना तुमचं प्रेम आहे एकमेकांवर. हे बघ, सत्य आहे म्हणून ना मी, तुम्ही दोघं एकत्र येणार, लिहून घे. हॅलो, तू कुठे आहेस? आत्ताच्या आत्ता पारिजातवर येईल प्लीज. काय झालं? तू ये ना, मी सगळं नंतर सांगते. लवकर ये, मला तुझी मदत हवी आहे. तू प्लीज ये ना. काय झालं? काय तुमच्या आवाजावरनं तुम्ही एकदम अस्वस्थ वाटताय. सगळं ठीक आहे ना? तू येशील प्लीज. तू आल्यावर मी तुला सगळं समजून सांगते. प्लीज ये. मी आलो, मी लगेच आलो. अरे काय झालं दादा? अरे मी अनामिकांचा फोन होता. हा, काहीतरी गडबड आहे, मला लगेच घरी बोलवलंय. आत्ता? हो. ठीक आहे, जा पटकन. सचू, मी बरोबर वागतोय ना रे? हो दादा. हा वेडेपणा नाही ना? आहे खरं तर, पण खूप गोड वेडेपण आहे. जा लवकर. प्रेमात माणसं वेडी होतात ऐकलं होतं, पण एवढी ठार वेडी होतात माहित नव्हतं मला. चांगलंय, पण वेडेपणाच तुम्हाला एकत्र आणेल दादा. वाढू का? काय रे, आजकाल येणं जाणं कमी केलेस, बोलणं कमी केलेस, काय रे असं वागतोस? तू माझ्या मॅमवर चिडून बसलीस, मग मी काय करणार दुसरं? तुला तुझ्या मॅमचा फार पुळका आहे ना? तुला महत्वाची कोण, तुझी मॅम का ही माई मावशी? दोघी महत्वाच्या, पण सध्या मॅमच्या आयुष्यात किती संकट येत आहेत आणि त्या बिचारा एकटीने सगळं सहन करतात. संकट येत नाहीये, तिने ओढावून घेतलीये. असं का बोलतीस माई मावशी? तुला किती आवडायच्या त्या? हे बघ, आवडायच्या, पण माझ्या सौरभला दुखवणाऱ्या व्यक्ती मला अजिबात आवडत नाहीत. हो ना, मग त्यांना कान धरून एकदा विचार ना, नक्की का अशा वागतायत त्या? तुटक वागायची सुरुवात त्यांनी केली.
वाईट साईड बोलून आमच्या तोंडावर ती इकडनं निघून गेली. मी का तिचा कान धरू? अगं आत्ता मला धपाटा घातलास आणि म्हणालीस ना कमी बोलतोस वगैरे. का? कारण आपल्या दोघांमध्ये तसं नातं आहे म्हणून ना. मग तसं तुझ्यात आणि त्यांच्यातही ते नातं आहेच की. उगीच मला त्यात ओढू नकोस हा. नाही मावशी, अगं अनामिका मॅम किती प्रेमाने वागायच्या तुझ्याशी, तुझी काळजी घ्यायच्या. या वाड्यात किती छान रमल्या होत्या त्या. मग अचानक काय झालं की त्या सोडून गेला हा वाडा? काहीतरी कारण असणारच ना. नाही आवडला तिला हा वाडा, जुनी वाटली इकडची माणसं, गेली सोडून, तोंडावर निघून गेली ती. आणि तुला पटलं ते? हा म्हणजे अगदी सुरुवातीला पटलंच असं नाही, पण काय करणार, तिने माझ्या तोंडावर सांगितलं, मग विश्वास ठेवावाच लागणार, दुसरं काय करणार होते. हाच तर मुद्दा आहे ना माही मावशी. अनामिका मॅमचं तुमच्या पूर्ण कुटुंबावर प्रेम असताना त्यांनी तुम्हा सगळ्यांना लांब ढकललं. असं केव्हा करतात माणसं? एकतर समोरच्या व्यक्ती त्यांना खरंच आवडत नसतील तेव्हा, किंवा मग त्यांना असं वाटत असेल की एखादं काहीतरी मोठं संकट येत आहे आणि त्याच्यापासून आपली जवळची माणसं लांब राहावीत म्हणून. काय म्हणायचंय तुला? माही मावशी, अनामिका मॅमच्या प्रॉब्लेमची जळ तुम्हा सगळ्यांना लागू नये म्हणून तुम्हाला त्या लांब ढकलतायत. या जाऊ जाऊच्या नादात तू त्यांची सासू होऊन बसलीस ग. आधीची माई मावशी असल्यासारखा विचार कर. ही मावशी, त्यांना गरज आहे ग तुझ्या मायेची. आणि वेळ पडेल तेव्हा 2 धपाट्यांची सुद्धा. अनामिका दीक्षित, हो सर, या ना. थँक्यू सर, तुम्ही आलात. मीच अनामिका दीक्षित. हे माझं घर आहे आणि मीच बोलवलं होतं तुम्हाला. हा माणूस आमच्या घरात घुसखोरी करतोय. प्लीज याला बाहेर काढा. तुम्ही ओळखताय ना? दुर्दैवानं हो. 22 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं, पण गेली 20 वर्ष आमचा काहीही संबंध नाहीये. बघितलं का साहेब, काय बोलले तर ते? आमचं लग्न झालं होतं अनु. 22 वर्षाचा आमचा संसार आहे हो साहेब. मी नवरा आहे हिचा. जगातल्या कुठल्या घरामध्ये नवरा आणि बायकोच्या मध्ये भांडण होत नाही सांगा ना? होतात ना. आमचंही तसंच झालं साहेब. हिने थेट तुम्हाला फोन करून बोलावून घेतला. ही माझी पोरगी राधा. म्हणजे आम्हा दोघांची. तुम्ही या ना, बसा. आम्ही इथे बसायला आलेले नाही आहोत. तुमचा हा जो काही मॅटर आहे तो जर का आपापसात सॉल्व्ह होत असेल तर येतो आम्ही. मिस अनामिका, हे कोण? कोलीग आहेत माझे. ये ना. कलीग, मित्र आहे याचा. किमान मला तरी एवढंच माहिती आहे. बाकी आणखीन काय असेल तर मला माहित नाही सर. विचारा तुम्ही त्यांना. बायकोला विचारा ना माझ्या. मी तुझी बायको नाहीये. पोलीस कायदा मानतात अनु. आपले जे काही शब्द आहेत त्या शब्दांना त्यांच्यापैकी शून्य काडीची सुद्धा किंमत नसते. कळलं का तुला? आपल्यातलं होतं ना ग, एक नवरा आणि बायको मधलं भांडण होतं. तू थेट गेलीस पोलिसांच्या पर्यंत गेली विनाकारण.